हॅलो नमस्कार, मी रश्मी तुमच्या सर्वांचं पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओमध्ये स्वागत आहे. आणि मी फ्रेश झाली आहे आता आणि त्यानंतर आता आहे आपलं जे रुटीन असतं तर ते रुटीन आता चालू झालं आहे आमचं. तर बरेचसे पाहुणे वगैरे येणार आहेत आता, येथील सासू सासरे बाकी सगळे बरेच जण सगळे येणार आहेत आता पाहुणे. त्यानंतरचं मग मी रुटीन तुम्हाला दाखवते. आता बघूया, आता स्वयंपाक करायचे तर मी स्वयंपाक करायला जाते आता, कारण की भूक लागली आहे सगळ्यांनाच. तर आणि ऊन छान वाटायला लागलं इकडे, त्यामुळे मला असं वाटते की जास्त उन्हामध्येच यावं. तर मी परत इकडे आली उन्हामध्ये अजून. तर बघूया, मी दाखवते पुढचा व्हिडिओ. आयुर्वेदिक पद्धतीने गुळ आणि ताक घेऊन आलेली आहे आमची गाडी. या गाडीकडे या. मग त्याच्यात काय दोन्ही मध्ये? हे आयुर्वेदिक आहे, हे रेग्युलर आहे, साधा आहे. अच्छा, हा हा हा, ओके. स्कीम मध्ये मग आयुर्वेदिक म्हणजे काय? त्याच्यात केमिकल नाही टाकलंय का? केमिकल त्याच्यात टाकलं का केमिकल? नॉर्मल असते. हा एकदम ऑर्गॅनिक दिसतोय, त्याला कलर वगैरे नाही आलाय. आणि हे काय पाक आहे का ह्याच्यात? जर दाखवा ना उघडून. सरे बाळा बापरे, एवढं इतका जास्त हे पाक आहे. वाव, मस्तच. म्हणजे ह्याची चव वेगळीच लागते गावाकडच्या ह्याची. 2 किलो घेतलं ना? नाही. तर दादूला ना खूप भूक लागली आहे आता, होय ना बाळा? आणि आम्ही आत्ताच पाक घेतलंय, ते ओरिजिनल पाक होतं, एकदम खूप छान लागतं ना, त्यामुळे पाक घेतलंय ते. तर त्याला ते बघून असं वाटलं की आता पाक खायला पाहिजे आपण, त्यामुळे त्याला चपाती पाहिजे म्हणून मी आता चपाती बनवून देते त्याला. कारण की बरेच दिवस झाले ना त्यांनी चपाती खाल्ली नाही. मी पीठ दळलंच नव्हतं, मी गव्हाचंच दळलेलं, मी ज्वारीचं दळलेलं, गहू मी दळलेच नव्हते ना, त्यामुळे मी आता दोघांना पण पटकन चपात्या करून देते, इथे खातील आणि मग जरा झोपतील कशी तरी. अगं बाळा, चपाती झाली ना. अरे पाकन चपाती खा ना, जरा पाकन चपाती खा गो. भूक लागली आहे त्याला. ये माय गरम पाकन चपाती. बाळा चपाती करून दे म्हणलास ना. माझ्या लेकराला खूप भूक लागली आहे म्हणून मग मी तसं करून खाऊ. ये इकडं खा ना. तुझ्या पाय पडू. आयुष्यमान पाय पडतात. पडल्यावर आपण मी पडायचं माहित नाही काय याद येत. आयुष्यमान उदंड सेवा शाळा शिकावं. कोण आलंय? कोण आलंय बघा? आमचे मानव साहेब आलेले आहेत आणि मनस्वी पण आली आहे. ती बघ, मनस्वीची स्टाईल बघ, मनस्वीची स्टाईल बघ. जातीमध्ये ठेवून इकडे. आणि आमच्या दिदू इकडे काय करतायत? स्माइली. हा, तू आल्यावर पुन्हा खूप बसलो कुबडू. कसं काय सांगू बर. हा बर बर. तर नाही एवढा भारी फिरतोय ना इकडे, मस्तच फिरतोय दादू.
दादूला खूप छान वाटतं इकडे सगळं मोकळा रान दिसतं ना फिरायला, त्याच्यामुळे दादूला खूप भारी वाटतं. आणि तुझं काय कलर मध्ये डिफरंट का? अरे तू गोरा आहेस माझ्यापेक्षा, तू माझ्यापेक्षा गोरा आहेस, पण तू गावाला येऊन काळा झालास. माय गॉड, पाडला होतास तू त्याला, पाडून दिला होतास. ए बघ, एड लावलंय. मानव खाली ये सर. इकडे बघू शकता, हे आहे माझ्या भावाचा मुलगा. नाव काय तुझं रे? सुजित. तर हा भावाचा मुलगा आहे आणि ह्याला तर तुम्ही खूप सगळे चांगल्या प्रकारे ओळखता, आपल्या खूप सगळ्या व्हिडिओ मध्ये आहे. हा आपला हरी खूप सगळ्या व्हिडिओ मध्ये आहे आणि खूप सगळ्या कमेंट असतात ह्याच्या, आणि मध्येच गायब होतात कमेंट. अजून माहिती नाही, तो कमेंट करायचं सोडून देतो है ना का? उगा सोडून देतो तो. आणि इकडच्या ह्या मॅडमने आपलं टकलं का केलीस मला सांग. मला सांग, टकलं का केली सांग मला. हिने ना, पण छान दिसतेस, टकली झालीस ना तरी पण छान दिसायला लागली. काय खातोस रे? काय खातोस मानव? ए टकलू, काय बोलतात ह्याला? हे हरभऱ्याचं झाड आहे. हे ना हरभऱ्याचं झाड आहे. हे खाते हरभऱ्याचं झाड. हरभऱ्याचं झाड खातेस का? होय, परत एकदा आग लावलं. आणि तुला थंडी नाही लागत? ते स्वेटर नाही घातलंस का? थंडी नाही वाजत त्याला.